श्रीमान सचिन सेठ गुंजाळ उद्योजक मुंबई आणि साहेबांचा विशेष सन्मान येथे आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी केला जातोय। सन्माननीय अतुलजी आवटी साहेबांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती संपन्न होतोय। सन्माननीय सचिन सेठ गुंजाळ उद्योजक मुंबई आणि साहेबांचा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय। तदनंतर सन्माननीय श्रीमान जय भानुशाली साहेबांचा देखील विशेष सन्मान करतोय आपण। सन्माननीय जय भानुशाली आपण या, आपला देखील विशेष सन्मान केला जाईल आणि मी विनंती करतोय अतुलजी आवटी साहेब आणि अजयजी गलांडे साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचंय। जय भानुशाली साहेबांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय। सन्मान्य श्रीमान जय भानुशाली साहेबांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून अजयजी गलांडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण मुख्य मंचावरती संपन्न करतोय। सन्मान्य श्रीमान प्रतीक शेठ जगदाळे साहेबांचा देखील विशेष सन्मान इथे केला जातोय। सन्मान्य श्रीमान प्रतीक शेठ जगदाळे साहेबांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। मी विनंती करतोय अतुलजी आवटी आणि अजयजी गलांडे साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण प्रतीक शेठ जगदाळे साहेबांचा देखील विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न करायचं आहे। प्रतीकजी जगदाळे साहेब उद्योजक आहेत आणि त्यांचा देखील विशेष सन्मान आपण संपन्न करतोय। दिनकरजी लोखंडे साहेब असतील, सुधीरजी जाधव असतील, अजयजी गलांडे आणि अतुल शेठ आवटी या सर्वांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय। प्रतीकजी जगदाळे साहेबांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय आपल्या मुख्य मंचावरती। सन्मान्य श्रीमान प्रतीकजी जगदाळे साहेबांचा देखील विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय। अतुलजी आवटी आपण देखील या। कस्टम की पूरी के ऊपर आई है, आपका विशेष सम्मान यहाँ पे हमें करना है। थँक्यू सो मच। व्यासपीठावरती मान्यवरांचा शुभ सन्मान आपण पाहिलाय। जयेश जाधवच्या गोलंदाजीवरती पहिल्याच बॉलवरती विकेट आणि त्यानंतर अटॅक। सन्माननीय भूषणजी जाधव साहेबांचा देखील विशेष सन्मान इथे केला जाईल। सन्मान्य श्रीमान भूषणजी जाधव साहेब आपण मंचावरती यायचे आणि आपला देखील विशेष सन्मान इथे संपन्न होईल। सन्माननीय आनंदजी झा साहेबांचा देखील विशेष सन्मान इथे केला जाईल। सन्मान्य श्रीमान आनंदजी झा साहेबांचा देखील विशेष सन्मान संपन्न केला जातोय। सन्माननीय सुधीरजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती संपन्न केला जाईल। सन्माननीय आनंदजी झा साहेबांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय। सन्मान्य श्रीमान आनंदजी झा साहेबांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे। कस्टम की पूरी टीम मंच के ऊपर आई है, आपका विशेष सम्मान यहाँ पर करना है। जो सीबी ट्रॉफी के ऑर्गेनाइजर टीम है उनको आपका विशेष सम्मान यहाँ पर करना है। आप सभी टीम यहाँ पे आपको रिक्वेस्ट है कि आप मंच के ऊपर आइए। नाउ ओवर टू कॉम बॉक्स संतोषजी गरज सर। थँक्यू सो मच। बॅटिंगला सुरुवात होत असताना पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली आहे, त्यानंतर का आतषबाजी केली आहे। वारी रितेश त्याच्या बॅटमधून चौकार, दुहेरी षटकार आणि 2 चौकार, तब्बल धावसंख्या पहिल्या षटकाच्या अंतिम 1 गडी बाद 20 धावा। कस्टम डिपार्टमेंट के सभी खिलाड़ियों को रिक्वेस्ट है आप आइए, आपका इधर शुभ सन्मान किया जाएगा। विशाल पांचाल गोलंदाजी ट्रॅकवरती पहिल्या षटकामध्ये आले 20 धावा। सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय, 1 गडी बाद जरूर झाला सलामीचा। आणि त्याचबरोबर विशाल शिंदे, वारी रितेश ही जोडी मैदानावरती। विशालचा पहिला बॉल, त्यावरती हा स्ट्रोक, बॉलरच्या दिशेने बॉल चाललाय।
सिंगल घेण्याचा प्रश्नच नाही आहे. अगदी हलवारपणे चेंडू खेळला आहे, त्यावरती मात्र या ठिकाणी डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. 7 बॉलचा खेळ समाप्त झाला आहे. पहिल्याच डॉट बॉल. विशाल पांचालच्या गोलंदाजीवरती आता सुरुवात झाली आहे. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि ज्याचबरोबर आपण पाहतो वारी रितेशने केलेली फटकेबाजी त्याच्या बॅटमधून मागच्या षटकामध्ये तब्बल 20 धावा ठोकल्या गेल्या. पुढचा बॉल चांगला स्ट्रोक, कव्हरमध्ये बॉल चालला एका टप्प्याने. अजून या ठिकाणी पहा प्रयत्न सोडला नाही आणि आता मात्र पाय स्किड झालाय. तिथून मात्र बाउंड्री आली आहे. 4 धावा. फटका सुंदर होता. बरं डाऊन द फिल्डर, कॅच खाली आला फिल्डर, कॅच पकडले गेले आहे. दुसरा धक्का इथं टीमला लागत असताना. SMPT बोला. या ठिकाणी आमचे सर्व कस्टमचे जे अधिकारी आहेत, कर्मचारी वर्ग आहेत, त्यांचा विशेष सन्मान आपण संपन्न करतोय. CB ट्रॉफी ऑर्गनायझर टीमच्या वतीने हा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती संपन्न केला जातोय. खरं तर कस्टम आणि आमचे जे CAचे आहेत त्यांचं एक जवळचं नातं असतं आणि एकमेकांवरती डिपेंड असणारे हे घटक आहेत. आणि कस्टमचे सर्व आमचे जे ऑफिसर्स आहेत त्यांचा विशेष सन्मान इथे मात्र ऑर्गनायझर टीमच्या माध्यमातून त्यांचा विशेष सन्मान आपण संपन्न करतोय. संपूर्ण जे आयोजन कमिटी आहे त्यांच्या माध्यमातून हा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. और आपका हमेशा कोऑपरेशन बना रहे, यही हम चाहेंगे और आगे भी मिलते रहेंगे. इस प्रतियोगिता के दरमियान हम जरूर वापस मिलेंगे. आप सभी का हम तहे दिल से शुक्रिया अदा करते. सभी हमारे कस्टम ऑफिसर्स, आपका तहे दिल से शुक्रिया. नाउ ओव्हर टू कॉम्बॉक्स. हॅलो, थँक्यू सो मच. तिसऱ्या बॉलवरती सफलता. धावसंख्या झाली आहे 24. लॉस ऑफ 2 विकेट्स. शिवा लंके मैदानामध्ये दाखल झालेला आहे. डावखोरी आताचा फलंदाज, त्याच्यासाठी गोलंदाज विशाल पांचालने. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये सुरुवात दमदार होती आणि त्यानंतर मात्र विकेट संपन्न केली आहे. विशाल पांचालने लगातार दुसऱ्या बॉलवरती क्लीन बोल, लगातार 2 विकेट संपन्न केल्या. शिवा आल्या मैदानाच्या बाहेर. दीवानी 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 मुझे लाख समझाए. दीवानी युनाइट क्रमांक 5. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. ओंकार पाहायला मिळू शकेल 5व्या क्रमांकावरती. धावसंख्या रोखली आहे ती मात्र 24वरती. आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 20 आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रणय शेळके आलेले आहेत. 5व्या क्रमांकावरती जबाबदारी वेगळी आहे, कारण लगातारच्या 2 विकेट्स आणि त्यानंतर ऑन हॅट्रिक गोलंदाज विशाल पांचाल. धावसंख्या 24वरती आहे. हॅट्रिक घेतली जाईल का? षटकातला 5वा ऑन हॅट्रिक विशाल पांचाल. हलक्या हाताने ढकललाय बॉलरच्या दिशेने, धाव आली नाही. हॅट्रिक मात्र चुकवली आहे, रोखली हॅट्रिक. मात्र धावसंख्येला इथे मात्र या ठिकाणी रोखण्यामध्ये यशस्वी झाले गोलंदाज विशाल पांचाल. फक्त 4 धावा षटकामध्ये. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. 24 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 20 आल्या, त्यानंतर 4च. पुढचा बॉल त्यावरती खेळण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न अयशस्वी झालाय. सिंगलचा प्रयत्न 22च्या स्वरूपात ही धाव इथे जोडली गेली आहे. फंबल झालं थोडंसं आणि त्यावरती धाव आली आहे. सिंगल धाबा झालेल्या आहेत 2 षटकांच्या अंतिम.
3 गडी बाद 25 धावा. हॅलो 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 CB ट्रॉफी 2026 या ठिकाणी कस्टम ब्रोकर यांची मानाची स्पर्धा. एक दर्जेदार नियोजन. माझा संघ SMTP ब्लास्टर, संघ मालक घुले सर आणि बाबाजी शेठ डेरे यांचा हा जबरदस्त असा संघ. आणि आमची पहिलीच मॅच. पाहूया कोण बाजी मारतंय. दरम्यान पंचवीस धावसंख्या. राजा घाडगे गोलंदाजी ट्रॅकवरती. राजासारखी गोलंदाजी पाहायला मिळेल का? पहिल्या षटकामध्ये 20 होत्या, मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त 5 धाबा दिल्या. तिसऱ्या षटकामधला पहिला बॉलवरती लॉप केलाय बॉलला. चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर. ज्या षटकारांची अपेक्षा केली जाते तो षटकार आलाय फलंदाज प्रणय शेळकेच्या बॅटमधून. नवीन फलंदाज स्वप्नील दरेकर आलेले आहेत आणि मॅचमध्ये आपण स्कोअर कार्डवरती धावा पाहतोय. 32 धावा. षटकार आला, विकेट आली आहे, त्यानंतर सिंगल आली आहे. मॅचमध्ये 4 ओव्हरमध्ये किती धावसंख्येचं योगदान दिलं जाईल. एकूणच परिस्थिती आपण पाहिलं तर दोन्ही संघाच्या बाजूने अजूनपर्यंत तरी आहे. तर अजूनही 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. राजा गोलंदाजी करतायत. पुढचा बॉल स्वप्नीलसाठी बॅटची काढा लागली होती. बॉल चालला लॉंग स्टॉपमध्ये. यष्टी रक्षकाला बीट करत येतील 4 धावा. चौकार. की ओ माझी जे आपण पाहिलं ना कांचन पालकर सर, वारी रितेशने आतापर्यंत तब्बल 4 चौकार लागवल्यात, 1 षटकार लगावला आहे. मात्र 9 चेंडू झाले, त्याला स्ट्राईकही मिळाली नाही. ही काहीशी वेगळी परिस्थिती पाहायला मिळते आहे टीम SMTP संघाची. त्याला स्ट्राईक येणं महत्त्वाचं होतं. मात्र पाहूया येणाऱ्या काळात. ते मात्र चौकार आल्यानंतर धावसंख्या 36 वरती गेली आहे. पुढचा बॉल राजा गोलंदाजी मार्गवरती. स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचणार का? एक्स्ट्रा कव्हरला बॅकवर्ड या ठिकाणी सीमारेषा बाहेर चाललाय बॉल. येथील 4 धावा. लगातारचा दुसरा चौकार. थँक्यू सो मच. 5 स्ट्राईक मिळाल्यानंतर त्याच्या बॅटमधून
लगातार 4 चौकार आलेले आहेत. संघाची धावसंख्या 40. नक्कीच डीजेची या ठिकाणी तारीफ केली जाते आमच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून. थँक्यू डीजे प्रशांत. पुढचा बॉल, अजून एक टोला, हनुमान टोला लगावलाय. इथे आलाय रितेश वारीच्या बॅटमधून दमदार फटका, माइटी हिट, मॅक्झिमम हिट, षटकार. हॅलो. सन्माननीय शिवाजी शेठ टेमकर साहेबांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय श्रीमान शिवाजी शेठ टेमकर साहेबांच्या ठिकाणी आगमन होते. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय आशिषजी निश्चित साहेब सीए आहेत, त्यांचं देखील आगमन झालं आहे. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. मान्यवरांना विनंती आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचे. सन्माननीय आशिषजी निश्चित साहेब सीए आहेत आणि सन्माननीय शिवाजी टेमकर साहेब या दोन्ही मान्यवरांचं आगमन झालं. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. थँक्यू सो मच. पुढच्या बॉलवरती अजून एक तडाखा, बॉल सीमारेषा लगत अडवला गेलाय. फलंदाज होईल बाद. राहिली आहे त्याची. आता स्ट्राईक दिले पहा. ज्या फलंदाजाने 34 धावा कुठल्या तो 9 बॉल नॉन स्ट्राईक एंडला होता. त्यानंतर आलेल्या तिन्ही चेंडूवरती बाउंड्री लगावल्या. 3 बॉलवरती त्या 2 बाउंड्री षटकार लगावला. त्यानंतर 2 चेंडूनंतर त्याला आता स्ट्राईक मिळाली आहे. पहा उर्वरित 4 चेंडू बाकी आहे. धावा झालेल्या आहेत 47. पुन्हा एकदा वारी रितेश फलंदाजी करत असताना 34 धावांवरती खेळतोय. तलवार कोणी विसरेल. 50 लगावली आज पहिल्याच मॅचमध्ये. 34 झालेले आहेत. पुढचा बॉल स्लोवरती, त्यावरती हा टोला, सीमारेषे लगत प्रोटेक्शन. तिथून मात्र झेल पकडला जातोय आणि इथून मात्र वारी रितेश ती खेळी समाप्त झाली आहे. आहेत उर्वरित चेंडू 3 शिल्लक आहेत. ज्या खेळाडूकडे पाहिलं जात होतं की आतापर्यंत ज्या खेळाडूने 34 धावा केल्या होत्या तो फलंदाज मैदानाच्या बाहेर झाला आहे. प्रतीकने सफलता मिळवली आहे. काशीत राहिले प्रतीकची. प्रत्येक बॉलवरती व्हेरिएशन सातत्याने त्याचं पाहायला मिळालं आहे आणि या टीमचा तो बॅकबाउंडर आलेला आहे. अष्टपैलू खेळाडू. चौथा बॉल. पुढच्या बॉलवरती थोडं टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळालं. थोडी कमी उंची टाकलेला बॉल. त्यावरती मात्र या ठिकाणी धाव आली नाही. चौथा बॉल फेकत असताना षटकामध्ये धावा आली फक्त सिंगल. 2 विकेट मिळवल्या आणि धावा झालेल्या आहेत 47. काय लाजवाब षटक फेकलं. स्लॉगवर षटक, शेवटचं षटक अंतिम षटकामध्ये जिथे धावांची लयलूट केली जाते आणि ते षटक फेकत असताना आतापर्यंत 4 चेंडूवरती फक्त सिंगल आली आहे. उर्वरित ओंकार आलेला आहे. शेवटचे 2 बॉल अजून शिल्लक. आता स्लोवर फेकला, त्यावरती फटका सजवलाय. पाहूया क्षेत्ररक्षक आला चेंडूवरती, चेंडू अडवलाय. तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा इथून पूर्ण होत असताना
2 धावा आणि सांघिक धावफलक जाऊन पोहोचलाय 49 या धावसंख्येवरती. 49 लॉस ऑफ 4 विकेट्स. 6 विकेट्स गेलेल्या आहेत. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. मॅचमध्ये आपण पाहिलं तर 49 धावा या षटकाचा विचार केला तर फक्त 3 धावा दिल्या प्रतीक मोकलने. साईगावचा सितारा ग्रामीण क्रिकेटमध्ये बऱ्याच वर्षापासून खेळत असताना बायकर मॅन म्हणून ख्याती असलेला खेळाडू. शेवटचा बॉल अंतिम बॉल ओंकारसाठी दांडी गुल केली आहे. शेवटच्या बॉलवरती सफलता मिळवली आहे आणि या षटकामध्ये 3 गडी बाद फक्त 3 धावा गेल्या आणि काय बॉलिंग केली आहे मैदानामध्ये प्रतीक मोकलने. साजन मेरा उस पार है. पंकज सर आपण या. पंकज गाडगे आपण टॉससाठी याची विनंती आहे. असा कॉल आहे आणि छापा आलाय. तर टॉस इथे जिंकलाय आपण पाहतोय स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम संघाने. प्रतीक जगदळे साहेबांना विनंती आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचे. काय निर्णय असणार आहे? बॅटिंग करू. तर बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय आपण काय घेतलात? त्याने आम्ही पहिली मॅच लॉस झालो तर या मॅचमध्ये स्कोअर करून जिंकण्याचा प्रयत्न करू. शिवशंभो 11 संघाचे संघनायक इथे आहेत आणि संघ मालक देखील आहेत सुधीरजी जाधव साहेब. टॉस जर जिंकला असता निर्णय काय असता? आम्ही क्षेत्ररक्षण केलं असतं. तर टॉस कुठेतरी पत्त्यावरती पडलेला पाहायला मिळतोय, काय सांगाल? आम्हाला पण टॉस जिंकून क्षेत्ररक्षणच करायचं होतं. समोरची टीम चांगली आहे, त्यांना कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आणि एकूणच स्पर्धेच्या आयोजनाबद्दल ऐकायला आवडेल. आयोजन नेहमीच खूप चांगलं असतं. सुधीर जाधव सर, अतुल आवटी सर, आबा सर
हे खूप चांगलं नियोजन करतात. इथून पुढे पण असंच नियोजन होत राहील. तर धन्यवाद. दोनही संघनायकांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि पुढील सामना आपण पाहणार आहोत. स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम आणि शिवशंभो 11 या दोन संघांदरम्यान पुढील सामना होईल. आणि स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम ते करतील बॅटिंग. स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम संघ, सर्व खेळाडू आपण स्टेजच्या उजव्या बाजूला यायचे आणि अतुलजी आवटी सरांची आपण भेट घ्यायची आहे. आणि आता आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जातोय, जिथे पुन्हा एकदा सन्माननीय पंडित सर आपल्यासोबत जोडले जातील. धन्यवाद. धन्यवाद तुषार जी। और बिल्कुल ही अगर देखा जाए तो इस बेहतरीन टूर्नामेंटों का एक सुंदर सा क्षण इस समय इस मैदान पर लगातार सुबह से मैचों का सिलसिला चलता हुआ, क्रिकेटों का सिलसिला चलता हुआ इस क्रिकेट महाकुंभ में आप तमाम आए हुए अतिथिगणों का हम फिर से स्वागत करते हुए सीबी ट्रॉफी के माध्यम से, साथ ही इस टूर्नामेंट को जो भी जहां भी रहकर इस मुकाबले का, इस टूर्नामेंटों का आनंद लेते हुए बॉल पाठवा मैदानात बॉल। हॅलो, दरम्यानच्या काळामध्ये पनवेल महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक माननीय हॅपीभाई यांचे आगमन होत आहे. त्यांचंही सीबी ट्रॉफी आयोजकांच्या वतीने मी मनपूर्वक असा आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या सीबी ट्रॉफीला नेहमीच सहकार्य करणारे आमचे मित्र अमोल भाऊ सईद हेही या स्पर्धेसाठी उपस्थित आहे. त्यांचंही मी सीबी ट्रॉफी आयोजकांच्या वतीने मनपूर्वक असं आभार व्यक्त करतो. त्यांच्या माध्यमातून यावर्षीचं जे पाणी सौजन्य आहे, जे आपल्या स्पर्धेसाठी खेळाडूंसाठी पाणी लागतं आहे, ते पाणी त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. खरोखर भाऊ तुमचं मनपूर्वक असा आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या सीबी ट्रॉफीसाठी आमचे मित्र माननीय युवा उद्योजक लिंगमजी नाडर साहेब, त्याचप्रमाणे युवा उद्योजक माननीय तुषार शेठ कुटार शेठ यांचंही या सीबी ट्रॉफीला मोठं योगदान लाभलेलं आहे. त्यांचंही सीबी ट्रॉफी आयोजकांच्या वतीने मी मनपूर्वक असं आभार व्यक्त करतो. अनेक असं दानशूर दात्यांचं या सीबी ट्रॉफीसाठी योगदान असतं. त्यामध्ये प्रामुख्याने नामोल्लेख करेन मी, पहिल्या वर्षापासून ज्या दात्यांनी या सीबी ट्रॉफीसाठी योगदान दिलेलं आहे असे आमचे सोसायटीचे चेअरमन माननीय राजू शेठ ठुबे असतील, माननीय बडेलालजी मिश्रा असतील, माननीय गोपीनाथजी शिंदे असतील. या सर्व देणगीदारांचं मी सीबी ट्रॉफी आयोजकांच्या वतीने मनपूर्वक असा आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे यावर्षीचं प्रथम पारितोषिक देऊ केलं ते आमचे मित्र युवा उद्योजक माननीय संतोष शेठ मोरे साहेब यांचंही करावं तेवढं कौतुक थोडं आहे. नेहमीच आमच्या सीबी ट्रॉफीच्या आयोजकांवरती त्यांचा मायेचा असा हात असतो. आणि या सर्व प्रत्येक सीएचे बांधव असेल, प्रत्येक देणगीदार असेल, सर्वांचं या सीबी ट्रॉफीसाठी योगदान लाभलेलं आहे. म्हणून मी सर्व सीएचे बांधवांचं, सर्व देणगीदारांचं मनपूर्वक असा आभार व्यक्त करतो. आणि पंडितजी धन्यवाद आबा साहेब भोर सर, जिन्होंने इस टूर्नामेंट के सर्वे सर्वा इस कमेटी मेंबर्स के देखा जाए तो सबसे वरिष्ठ और बिल्कुल ही एक सुंदर सा आयोजन सीबी ट्रॉफी इस समय इस जोई गांव में। और अगर देखा जाए तो इसमें विजय सतौसे साहब के लिए प्रत्येक चौके और छक्के के ऊपर संतोष शर्मा जी ने 500 का पुरस्कार रखा, लेकिन यहाँ आउट होकर मैदान से बाहर जाते हुए थोड़ा सा शॉर्ट ऑफ लेंथ जरूर थी, नीची थी गेंदे, होल्ड करने की कोशिश किया था स्क्वायर लेग के क्षेत्र में, गेंदे बल्ले से लगकर विकेट पर टकराई, प्ले डाउन होकर इस समय मैदान से बाहर, पहला सफलता।
देखा जाए तो सिर्फ 2 रन बने हैं 4 गेंदों में। कंचन पालकर जी, आप क्या क्या स्कोर पे रखे हैं कुछ समझ में आ नहीं रहा है मुझे। एक बार तो आपने मुझे ये रजिस्टर हाथ में पकड़ा दिया, चित्रगुप्त काम मैं कहाँ कर सकता हूँ, बस कर रहा था देख रहा था क्या क्या लिखे हैं। क्या लाजवाब स्कोर कार्ड बनाते हैं। इसी बीच ये गेंद पहली बार बल्ले से लगी, इस बार एक बार फिर, और ये लगातार विकेटों का पतन का सिलसिला। बहुत ही अच्छी गेंदबाज के द्वारा, और ये लगातार 2 गेंदों पे 2 सफलताएं आते हुए, थोड़ा सा कमर को मोड़ते हुए, अभी तक टूटा नहीं है, मोड़ते हुए देखना होगा। अरुण मिश्रा जी का हम स्वागत करते हैं इस टूर्नामेंट के माध्यम से। बिल्कुल ही अगर देखा जाए आज सुबह से पहली बार हमारे नज़र में आए हैं इसके लिए, और बिल्कुल ही देखा जाए तो ये एक बेहतरीन टूर्नामेंट 11वां साल लगातार चलता हुआ। तारीफ करनी होती है सन्माननीय आबा साहेब भोर, सुधीर जादव जी, मंगेश यादव जी, अतुल आवटी सर, विनोद वाणी, दिनकर लोखंडे, गोरख शिंदे सर, सुरेश डोंगरे सर, जिने मामा, तुषार कुठार, राम बोडके सर, चंदू सेठे जी, नीलेश गालांडे साहेब, अजय गालांडे साहेब, दत्ता भालेराव साहेब, श्री सचिन देशमुख जी और उनके पूरे कमेटी मेंबर्स का। अच्छी गेंदबाजी इस ओवर में रितेश वाणी के द्वारा 3 रन, यहाँ पे देखा जाए तो 2 रन आए हैं, 2 सफलता अर्जित किया गया है, 6 गेंदों का सामना हुआ है। तो अब बचे हुए 18 गेंदे हैं, एक बड़ा लक्ष्य का पीछा करना होगा। 18 गेंदों में 48 रन और बनाने होंगे। चलो, या CP ट्रॉफीसाठी खरोखर ज्यांचं योगदान लाभलेलं आहे असे आमचे मित्र, एक उत्कृष्ट असा खेळाडू सुनीलजी येवले यांचंही मी CP ट्रॉफी आयोजकांच्या वतीने मनपूर्वक असा आभार व्यक्त करील। प्रत्येक वेळेला मी आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका असा आधार देणारा असा आमचा हा मित्र, आणि खरोखरच खूप मोठं योगदान आहे ह्या मित्राचं। त्याचं पुन्हा एकदा मी CP ट्रॉफी आयोजकांच्या वतीने मनपूर्वक असा आभार व्यक्त करतो। धन्यवाद सुनील। धन्यवाद सुनील येवले सर, जिनका तारीफ करते हुए इस समय आबा साहेब भोर जो मुख्य आयोजक के रूप में इस टूर्नामेंट का, मान्य श्री विकास सेठ घड़त, नगर सेवक पनवेल महानगर पालिका और साथ ही अध्यक्ष भाजपा कामोठे मंडल के, उनके द्वारा प्रत्येक टी-शर्ट सौजन्य की गई है। साथ ही पानी का सौजन्य सम्मान्य श्री अमोल भाव सहित हर साल उनको मैं देखता हूं कि CP ट्रॉफी के माध्यम से उनका जो योगदान रहती है, जरूर रहती है, उपस्थिति रहती है, एक बहुत ही अच्छी बात है। उप शहर प्रमुख अगर देखा जाए तो भाजपा कामोठे की तरफ से मान्य श्री श्रीनिवास सेठ धुमाल उद्योजक बॉल के सौजन्य की गई है। मान्य श्री प्रवीण भाव आवटी और उनके साथ अतुल भाव आवटी के द्वारा साई सिद्धि इंटरप्राइजेस के सर्वे शर्मा हैं वो, साथ ही सम्मान चिन्ह जो दी जा रही है उनका भी सौजन्य है। युवा उद्योजक श्री योगेश सेठ फापाले के द्वारा ट्रॉफी सौजन्य जो सभी संगम आलक का है वो श्री सुखदेव सेठ अलदार जी और मान्य श्री संतोष टेज खिलाड़ी उनके द्वारा। चलते हैं इस समय एक बार फिर से मैदान पर, जहां गेंदबाजी की काम करने के लिए नए गेंदबाज को लाया गया है। प्रणय, ये गेंद ओवर पिच गेंद थी, आगे आकर खेला है, गेंदों को डीप कवर के रीजन में खेलने की कोशिश गेंदें जा रही है बाउंड्री लाइन के आसपास, वहां पर अच्छा क्षेत्ररक्षण 2 खिलाड़ियों के साथ, और बिल्कुल यहां से जब तक गेंद वापस आते तब तक 2 रन लेने का मौका था बल्लेबाज के पास। 2 रन और आते हुए इस 2 रनों के साथ स्कोर में इजाफा, स्कोर पहुंचा अब जाकर 4 पर। दूसरा ओवर इस समय प्रगति पर, प्रणय के द्वारा स्ट्राइक पर अगर देखा जाए तो इस समय बल्लेबाज प्रतीक मोकल और उनके साथ विशाल पांचाल। इस समय प्रतीक तैयार होते हुए, पिछले मुकाबले में बिल्कुल ही अगर देखा जाए तो उतना बेहतर काम नहीं था। उल्टॉस बनाकर गेंदों को खेला है, सीधा बल्ले पे आई थी, जहां पे खिलाड़ी तैनात वहीं पे गेंदे गई, ना दायां ना बायां, परंतु वहां से सीधा गेंद आया, और जब तक गेंदों को फील्ड करते 1 रन और बल्ले से बनता हुआ। इस 1 रनों के साथ स्कोर पहुंचा 5 पर, 2 खिलाड़ी के नुकसान पर। थोड़ा सा लड़खड़ाता हुआ ये इनिंग्स देखा जाए तो ये मुकाबला चलता हुआ इस समय पाटकर एंड सॉन्स के खिलाफ SMPT, और हल्के हाथों से गेंद को खेला है, 30 गज के बाहर गेंद टप्पा खाई, गेंद जा रही है, विनायक उसके पीछे, और गेंदों को थोड़ा बेहतर ढंग से कवर करते हुए, अपने आप को सुरक्षित करते हुए गेंदों को बचाने की कोशिश। 2 खिलाड़ियों ने मिलकर गेंदों को फील्ड किया, थ्रो किया, तब तक रन लेने का मौका था बल्लेबाज के पास। 2 रन स्कोर इस 2 रनों के साथ आगे बढ़ता हुआ 7 पर जीतने का लक्ष्य यहाँ पर 50 रनों का, अभी भी 43 रन बनाने होंगे इस मुकाबले को जीतने के लिए। बचे हुए 2 ओवर कुछ गेंदों में
30 गज के अंदर 6 खिलाड़ी मौजूद रहते हैं। इस बार आगे आकर गेंद को स्टेप डाउन करते हुए गेंदों को भेजा, 2 खिलाड़ियों के बीच गेंद गई, 1 बाउंस के बाद 1-2 का 4, 4-2 का 1 मिलेगा यहाँ पे चौका। क्षण में परिवर्तन करते हुए गेंदबाज प्रणय मिड विकेट को थोड़ा सा दाईं तरफ खींच रहे हैं, मिड ऑन को थोड़ा सा और दाएं तरफ रखा जा रहा है क्योंकि एक एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी तैनात है डीप जो बाउंड्री लाइन पर। चले अगली गेंद लेकर, इस बार बहुत ही दूर जाते हुए गेंद, वाइड का इशारा, अतिरिक्त में आते हुए 1 रन और इस 1 रनों के साथ स्कोर पहुंचता हुआ अब जाकर 12 पर। एक स्क्वायर लेग डीप है, उसके अलावा एक मिड विकेट, एक मिड ऑन साइड में 3 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर। और इस बार शॉट ऑफ प्लेन दुर्राया गेंद गई। अगर देखा जाए तो अभी तक दूसरे ओवर में ये छक्का लगा है, इससे पहले एक चौका भी लगा था। कुल रन 18 बने हैं। दूसरा ओवर प्रगति पर, दोनों ही बल्लेबाज अपने आप को रोकते हुए, 2 सफलताएं मिला था पहले ही ओवर में और बिल्कुल ही उसके बाद से थोड़ा सा थमा हुआ विकेट। ये गेंद ऑफ स्टंप्स के बाहर था, ड्राइव किया है, कोई मौका नहीं। कवर, एक्स्ट्रा कवर के ऊपर से गेंदे उछलती गई, गेंदे गई सीधा 6 रनों के लिए कवर बाउंड्री के पार। बेहतरीन ड्राइव कहा जा सकता है। कवर के ऊपर से या डीप कवर के ऊपर से जब छक्के लगते हैं तो बल्लेबाज के ऊपर थोड़ा सा जरूर प्रेशर कम होती है। यस, 12 गेंदे शेष। अंपायर मिस्टर, पानी की आवश्यकता है मैदान में। मैंने पहले ही कहा था जाने के लिए पानी लेकर जाइए, 12वां खिलाड़ी पानी लेके मैदान में। 2 ओवर की खेल अभी भी शेष है, पानी की आवश्यकता, पानी लेके मैदान में जाएं। 12वां खिलाड़ी, आइए, कोई बात नहीं, चलेगा, पानी लेकर आ सकते हैं। इस समय विजय सतौसे साहब मैदान में आते हुए पानी लेकर कुछ मैसेज भी लाएंगे क्योंकि बचे हुए 12 गेंद और जीतने के लिए 26 रनों की आवश्यकता। तो अभी भी मुकाबला समाप्त नहीं हुई है। श्रेयस जी का मैं बिल्कुल ही तारीफ करना पसंद करूंगा। मैदान के बीचों बीच रहते, कैमरा लेके, मैदान में धूप रहती है। देखिए, खिलाड़ी एक बार खेल के मैदान से बाहर आते हैं परंतु श्रेयस जी को लगातार मैदान में रहना होता है, लगातार 2 दिनों तक। हालांकि धूप इतना तेज नहीं है परंतु लगती है जब बीच में आप रहेंगे। इस मुकाबले के लिए अगर देखा जाए तो बिल्कुल ही इस जो मैन ऑफ द सीरीज का साइकिल है वो मान्य श्री अजीत सेठ नलावले साहिब उनके द्वारा, उसके अलावा बेस्ट गोलंदाज कूलर, बेस्ट फलंदाज कूलर और बेस्ट क्षेत्ररक्षक कूलर, ये माननीय श्री किरण सेठ बाड़वे साहिब जो कि उद्योजक के रूप में, स्टंप सौजन्य माननीय श्री गणेश सेठ मोरे साहिब जिनके द्वारा युवा उद्योजक हैं। मैन ऑफ द मैच और समालोचक ट्रॉफी जो दी गई है वो योगेश भाई लहाने के द्वारा, अध्यक्ष हैं पलसपे जिला परिषद युवा मोर्चा भाजपा के। इस समय गेंदबाजी में परिवर्तन, कमेंट्री एंड सोर्स से इस समय कमेंट्री बॉक्स जो है उसके ठीक एंड से बॉलिंग करते हुए देखना होगा गेंदबाज श्रीकांत शुक्ला, गेंदबाजी के लिए तैनात होते हुए शुक्ला जी, और बिल्कुल ही इस समय बल्लेबाज तैनात होते हुए प्रतीक मोकल। ऑफ स्टंप्स के बाहर शॉट ऑफ प्लेन, थोड़ी सी बाहर रूम किया, गेंदों को बेक कर भेजा, कोई मौका नहीं, 6 रनों के लिए कवर बाउंड्री के पार।
शुक्ला जी के ऊपर बिल्कुल ही थोड़ा सा देखा जाए तो पहले ही गेंदों का समाचार आया। सटकार फिर से शॉट ऑफ लेंथ, खराब गेंद बिल्कुल ही मैदान के बाहर जाएगी। इस बार गेंद आई मिड विकेट के ऊपर से, दूर दूर जाकर लगा 6 रन। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी यहाँ पर दोनों ही बल्लेबाज के द्वारा, प्रतीक के द्वारा और विशाल पांचाल के द्वारा। दोनों ने 5-5 गेंदों का सामना किया है, दोनों ने 16 रन बनाकर बल्लेबाजी कर रहे हैं। क्या लाजवाब बल्लेबाजी हुई है यहाँ पर। अगर देखा जाए तो एक 18 से खेल रहा है, एक 16 पे खेल रहा है, यानी प्रतीक 16 पर, विशाल 18 पर। ये गेंद लोअर फुल टॉस हवा में, ये गई गेंद 6 रनों के लिए, हैट्रिक लगी है, गेंद सीमा पार। लगातार 6 आ रही है इस समय, 3 गेंदों में खुश कितना भी बजाओ बजेगा, परंतु मैदान के अंदर यहाँ पर गेंदबाज को बजाते हुए बल्लेबाज प्रतीक मोकल लगातार 3 गेंदों पे। क्या लाजवाब बल्लेबाजी हो सकता है, क्योंकि ये प्रतीक मोकल है, गेंदबाज शुक्ला जी हैं। और इस बार नीचे रहती हुई फुल टॉस था, थोड़ा सा लोअर फुल टॉस, लेकिन गेंदे जाएगा वहां पर 4 रन के लिए। गेंद गई सीमा पार, 4 रन चौकार। हो जाएगी, कैच आएगी, नहीं आएगी, जाना होगा 2 रन के लिए। दौड़ लगाए, 2 रन भी पूरे करते हुए, और बिल्कुल यहां पर स्कोर बनता हुआ। एक बार फिर से देखना होगा, और इस बार फिर से फ्लाइट नो चांस, निकला गेंद वार्म ऑफ अफो। इसी के साथ यहां पे जीत लिया है इस मुकाबले को, और बिल्कुल ही तारीफ करनी होगी पाटकर एंड सन्स का। और इस समय बिल्कुल ही अभिनंदन रहेगा शुभेच्छा अगले मैच के लिए एसएमपीटी का। और इस समय इस मुकाबले को अगर देखा जाए तो बहुत ही रोचकता भरा, तीसरे ओवर में ही निकाल लिया जो 50 रन बनाने थे, और बिल्कुल ही 50 पूरा होता हुआ भी टीम का। आप बोला और हो गया सर, आप ऐसे ही सबके बारे में बोलते रहो। शुक्ला जी के ऊपर भरोसा था, परंतु शुक्ला जी ने यहाँ पे 28 रन खर्च किए और बहुत ही ज़्यादा रन मिला उनके ही द्वारा। ये मैच में मैं कहूँगा कि टीम को जीत मिली पाटकर एंड सन्स को, क्योंकि ये बहुत ही बड़ा ओवर मिला। मैन ऑफ द मैच देखने की जरूरत नहीं, बिल्कुल ही यहाँ पर रहेंगे प्रतीक मोकल। मैन ऑफ द मैच के लिए आ जाए प्रतीक मोकल। 50-50 3 ओवर 52 रन, 52-52 52, 3 ओवर में 18 गेंदों और 52 रन। चौका होता 4-4। चौका था सर। डाउट देख लो, मैच देख लीजिए, मोबाइल में देख लीजिए, किसी को डाउट है तो मोबाइल है, ऑनलाइन है, सब कुछ है। तो बिल्कुल ही मैन ऑफ द मैच प्रतीक मुकल, मैन ऑफ द मैच। और बिल्कुल इस समय आपका हम तहे दिल से आभार प्रकट करते हुए, लाजवाब यहाँ पर बल्लेबाजी, लाजवाब प्रदर्शन